मार्च महिन्याच्या हप्त्याचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे। आज आणि उद्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो, महायुती सरकारने काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे। तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की आता यापुढे सर्वच महिलांना हे पैसे मिळू शकणार नाहीये। योजनेच्या निकषांमध्ये आणखी काही नवे निकष ऍड करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ह्या नव्या निकषांमुळे काही महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर व्हावे लागणार आहे। मित्रांनो, अजूनही ज्या महिलांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त झाला नाहीये की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, अशा महिलांनी काय करावे ते ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, काल जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये 2 वेगवेगळे मेसेज आले। काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, तर काही बहिणींना तब्बल 2300 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले। तसेच काही महिला अशा देखील आहेत ज्यांना एकही रुपया मिळालेला नाहीये। 1500 रुपये मिळालेल्या महिला नाखुश आहेत आणि मित्रांनो, त्यांची नाराजी त्यांनी मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे देखील दर्शवली आहे। अनेक महिलांचे असे म्हणणे आहे की त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असो किंवा मग मार्च महिन्याचा हप्ता असो अजून देखील प्राप्त झालेला नाहीये। अशा महिलांनी आता काय करावे जेणेकरून नेक्स्ट 48 तासांच्या आतमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, त्याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, ज्याप्रमाणे अनेक महिलांनी असा मेसेज केला की त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये, मात्र त्यासोबतच अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहे। होय मित्रांनो, तब्बल 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचे कमेंट देखील अनेक महिलांनी केले आहे की त्यांना 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले। मित्रांनो, ह्याखेरीज अनेक अशा देखील महिला आहेत ज्यांना 1500 रुपये अधिक 800 रुपये म्हणजेच एकूण 2300 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलद्वारे प्राप्त झाला। आता हे 2300 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कसे काय जमा झाले ते देखील जाणून घेऊया। अनेक महिलांना अशा देखील समस्येचा सामना करावा लागला आहे की त्यांचे पैसे दुसऱ्याच एखाद्या महिलेच्या नावे जमा झाले। अनेक महिलांना अशा देखील समस्येचा सामना करावा लागला आहे की त्यांच्या बँकेमध्ये पैसे तर जमा झाले, मात्र लगेचच त्यांच्या बँक खात्यातून काही पैसे डिडक्ट देखील झाले। आता तुमच्या बँक खात्यामधून पैसे डिडक्ट होऊ नये यासाठी तुम्ही काय करायला हवे ते लगेचच जाणून घेऊया। मित्रांनो, प्रत्येक बँकेमध्ये काही मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो। जर तितका बॅलन्स तुम्ही शिल्लक ठेवला नाही तर तुमचे अकाउंट बॅलन्स हे निगेटिव्ह मध्ये सुद्धा जाऊ शकते। अशा अनेक महिला होत्या ज्यांनी हे मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवले नाही आणि ज्याचा फटका त्यांना आता बसला आहे। जसे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्यातून काही पैसे डिडक्ट झाले। अकाउंट मधील बॅलन्स ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे तितके पैसे त्यांच्या बँक खात्यामधून वजा करण्यात आले। अशा प्रकारच्या समस्येचा सामना जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स किती आहे ते माहिती असायला हवे। बँकेत जाऊन तुम्ही या प्रकारची चौकशी करू शकता की तुमच्या बँक खात्याचे मिनिमम बॅलन्स किती राखणे आवश्यक आहे। मित्रांनो, राज्यभरातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि ह्या योजनेत सुरुवातीला 1500 रुपयांचा हप्ता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला। पुन्हा एकदा जर आमचं सरकार सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही तब्बल 2100 रुपये लगेचच जमा करू आणि टप्प्याटप्प्याने ह्या पैशांमध्ये वाढ करत नेऊन आम्ही दरमहा 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करू, ज्या हिशोबाने वर्षाकाठी 36000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। मित्रांनो, अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते, मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकलेला नाहीये। अजूनही त्यांना 1500 रुपयांचाच हप्ता बँक खात्यात मिळालेला आहे। पण आता 2100 रुपयांचा हप्ता जर लाडक्या बहिणींना मिळवायचा असेल तर आणखी किती दिवस त्यांना प्रतीक्षा करावी लागेल? 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? हाच प्रश्न सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे आणि ह्याचं उत्तर आता आपण लगेचच जाणून घेऊया। मित्रांनो, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक महिने उलटून गेले तरी अद्याप लाडक्या बहिणींना योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये।
त्यातच आता लाडक्या बहिणींना एक मोठा धक्का राज्य सरकारने दिला आहे। राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ होणार नाही अशा प्रकारची खात्रीशीर माहिती पुढे आलेली आहे। मित्रांनो, सध्या राज्यभरातील महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांना 1500 रुपयांचा हप्ता दिला जात आहे आणि ह्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने 46,000 कोटींची तरतूद केली होती। लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याच्या न्यूज मागील बऱ्याच काळापासून वारंवार कानावर येत होत्या आणि त्यात सत्यता देखील आहे। सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि मित्रांनो, नेमक्या ह्याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये। अजून काही महिने लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळवण्याकरिता प्रतीक्षा करावी लागू शकते। सोबतच मित्रांनो, मागील महिन्यामध्ये तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। निकषांची पूर्तता न केल्यामुळे अशा प्रकारची कारवाई या महिलांवर करण्यात आली अशी माहिती नुकतीच महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये विविध निकष लावण्यात आले आहे, त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज तडकाफडकी रद्द करण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी ज्या बहिणी किंवा ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना योजनेतून बाहेर करण्यासाठी हे निकष लावण्यात आले। मात्र अनेक लाडक्या बहिणी ह्यामुळे नाराज झाल्या आहे। तसेच मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना देखील बंद होणार अशा प्रकारच्या चर्चांना देखील उधाण आले आहे। मात्र ह्यावरील स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बहिणींचा किंवा राज्यभरातील जनतेचा विश्वासघात आमचं सरकार करणार नाही अशा प्रकारचे आश्वासन नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी देत आहोत, त्याचा ताणा आमच्या बजेटवर येणार आहे। 2,80,00,000 महिला त्यात आहे। आम्ही आधी छाननी केली नाही, योजना लागू केली, त्यात काही निकष होते, काही लोकांनी निकष पाहिले नाही तरीही फायदा घेतला, त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच आता यात ठेवणार आहोत। उद्या कॅग देखील आम्हाला जाब विचारेल, पण छाननीतून फार महिलांना डावललं जाणार नाही, कमी महिला अपात्र ठरतील असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। मित्रांनो, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। लाडक्या बहिणींना तब्बल 3,000 रुपये एकत्रितरित्या त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। अनेक महिलांना ऑलरेडी हे पैसे मिळाले देखील आहेत। तसेच मित्रांनो, अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना केवळ 1,500 रुपयांचाच लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला आहे। मित्रांनो, त्यामागील कारण आता आपण लगेचच जाणून घेऊया। पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला आहे। तसेच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की 18 मार्च पर्यंत दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। 18 मार्च नंतर देखील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाही त्यांनी एकदा बँकेत जाऊन याबाबतची चौकशी करून घ्यावी की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे का आले नाहीत। अशा प्रकारची देखील महत्त्वाची सूचना आदितीताई तटकरे यांनी केली आहे। नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून आम्ही सुरू केली आहे आणि ही प्रक्रिया दिनांक 18 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असल्याचे देखील आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया 18 मार्च पर्यंत सुरू राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले। तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचं आदिती तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी अगदी निश्चिंत राहावे असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, महायुती सरकारने राज्यभरातील गरजू आणि गरीब महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आली, ज्याद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात आले। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने ही योजना आणली होती आणि हीच योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विजयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला भरघोस मतदान देऊन त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणलं।
मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्च महिना पकडून 9 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. 1500 रुपयांप्रमाणे महिलांना एकूण 13,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहे. राज्य सरकारकडून मार्च महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2,52,00,000 महिलांना देण्यात आली आहे. 1500 रुपयांचा हप्ता जो सध्या लाडक्या बहिणींना दरमहा मिळतो आहे तो 2100 रुपयांचा कधी होणार? महायुती सरकार आपल्या वचनाची पूर्तता नक्की कधी करणार? अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरात उपस्थित केला जात आहे. परंतु नुकत्याच मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सच्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यासंदर्भात तरतूद केली नसल्याचे पुढे आले आहे. तेव्हा राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना सध्या तरी काही महिने 1500 रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे. तसेच मित्रांनो, लाडक्या बहिणींचे पैसे देण्याकरिता लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याकरिता जो पैसा लागणार आहे त्या निधीची जमवाजमव करण्याकरिता आदिवासी विभागाचे आणि समाज कल्याण विभागाचे 7,000 कोटी वळवण्यात आल्याची धक्कादायक माहिती देखील नुकतीच पुढे आली आहे. तेव्हा लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याकरिता इतर योजनांना हळूहळू टप्प्याटप्प्याने सरकार बंद करणार अशा देखील चर्चांना उधाण आले आहे. मित्रांनो, या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.